हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं शिवन्या क्रिएशन या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट बेल्ट ब्लाउजची कटिंग। तर याची मापे आहेत लेंथ 13 इंच, छाती 36 इंच, कमर 30 इंच, बाहीची लेंथ 4 इंच, दंडघेर 6 इंच, गळा आहे 6.5 इंच, पुढचा आणि मागचा 10 इंच, आर्महोल आहेत आपले 5.5 इंच। तर चला आपण ह्याची कटिंग बघूयात। आधी आपण फर्स्ट पार्टची कटिंग बघणार आहोत। लेंथ 13 इंच। आता आपण बेल्ट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। प्रिन्सेस कट बेल्ट ब्लाउज याची आपण उंची जी आहे, उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा, 1.5 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 14.5 इंच। साढ़े 14 इंच उंची। शोल्डर जे आहेत 5.25 इंच। गळा रुंदी आहे 2.25 इंच। 2.25 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे। आणि पुढचा गळा जे आहे 6.5 इंच। खालून आपण गळ्याची रुंदी 2.5 इंचावर मार्क करणार आहोत। तर इथे मी 2.5 इंचावर मार्क करून घेतले। परत आपले हे शोल्डर 3 इंच घेतले, जे की शिलाई करून 2.5 इंच राहतील। आर्महोल 5.5 इंच। इथून 1.5 इंचावर 1.5 इंचावर आपल्याला अशा प्रकारे राउंड शेप देऊन घ्यायचा आहे। चेस्ट आपला 36 म्हणजे 36 चा चौथा भाग 8.5 इंच। 8.5 इंच आपला चेस्ट आहे, प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन। कमर आहे आपली 30 चा चौथा भाग 7.5 इंच। तर ही 7.5 इंच, इथे प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन। अशा प्रकार आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे। आधी आपण बेल्ट कट करूया। बेल्ट इथून वर 2 इंच आणि गळ्याच्या साइडने 3 इंचावर मार्क करायचा आहे। छत्तीसचा 8वा भाग घ्यायचा आहे आपल्याला। 36चा 8वा भाग म्हणजे 4.5 इंच। तेच आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, तर 4 इंच। 4 इंचावर आपण हे मार्क करूया। आणि इथून हे असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आता इथून वर 2.5 इंच, 2.5 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे। 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि इथून 1.5 इंच, 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे। आणि हे अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथून वर 2.5 इंच, बेल्ट 3, 1.5 इंच सिलाई मार्जिन, गळा 6.5, शोल्डर 3। हे अशा प्रकारे आपली बेल्ट ब्लाउजची कटिंग असणार आहे।
आता आपण बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत. बॅक पार्टची उंची आपण 13 + 1 इंच म्हणजे 14 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी 2.25 इंच. शोल्डर 3 इंच घेतलेत आणि आर्म होल 5.5 इंच. गळा घ्यायचा आहे आपल्याला 10 इंच. इंचावर मार्क करायचा आहे गळा. आणि खालून गळा रुंदी 2.5 इंच. छाती असणार आहे आपली 8.5 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन. आता हे खालचा टक्स बघूयात आपण बॅक पार्टचा. आपला 36 आपल्या चेस्टचा साईज आहे 36. 36चा 8वा भाग घ्यायचा आहे म्हणजे 4.5 इंच. आणि वरही 4.5 इंचावर मार्क करायचा आहे आपल्याला. आणि दोन्ही बाजूने अर्धा इंचाचा म्हणजेच 1 इंचाचा टक्स येणार आहे आपला. कमर आपली 30 इंच. 30चा 4था भाग 7.5 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा टक्सचा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. अशा प्रकारे आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. बाहीची लांबी 4 इंच. आधी आपण बाही कटिंगचा फॉर्म्युला काय, चेस्ट 36 इंच. 36चा 4था भाग 8.5 इंच. तर इथं आपण 8.5 इंचाची घडी घेणार आहोत. ब्लाऊज बाहीची कटिंग 8.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बाहेरील 4 इंच आहे तर आपण हे 1 इंच प्लस म्हणजेच 5 इंच घेणार आहोत. अर्धा इंच वरून ही सिलाई मार्जिन आणि अर्धा इंच खालून ही सिलाई मार्जिन असणार आहे. अर्धा इंच.
आता इथून 3 किंवा 2.5 इंचावर आपण एक मार्क करायचा आहे आर्म होलसाठी, गोलाईसाठी. आणि इथून क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ करायची. इथून क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ करायची. इथून पुढे वर 1 इंच सरळ. आता इथून आतमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा, 1.5 इंच आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. आता ह्याचा मध्य करून इथे एक मार्क करायचा आहे आणि आता हे दोन्हीचा मध्य करायचा आहे. ह्याचा एक मार्क करायचा आहे. इथून वर 1/2 इंच आणि इथून खाली 1/2 इंच. आणि आता इथून दंडगीर आपले 6 इंच. तर इथं 6 इंचावर मी एक मार्क करून घेते आणि इथून पुढं 1.5 इंच आपल्या सिलाई मार्जिन. आणि आता हे दोन्ही मार्जिनला जोडून घेणार आहोत आपण. ही 8.5ची. तर आय होप आपल्याला हे कटिंग समजली असेल. जर काही आपल्याला डाऊट्स असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी आपल्याला खूप इझी पद्धतीने प्रिन्सेस कट बेल्ट ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.